आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। फायनान्स कंपनीच्या एजंटने अपहरण करून कर्ज वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून हा प्रकार आंध्र प्रदेशातील विजयनगरमध्ये घडला आहे। वेळेत कर्ज न फेडल्यामुळे एजंटने अपहरण केल्याची कबुली दिली आहे। बँकेचं कर्ज न फेडणाऱ्यांवर बँका कायदेशीर कारवाई करतात, परंतु खासगी पतसंस्था फायनान्स कंपनीकडून किंवा सावकारी कर्ज घेऊन ते न फेडणाऱ्यांना अनेक क्रूर समस्यांचा सामना करावा लागतो। फायनान्स कंपनीचे कर्मचारी कर्ज न फेडणाऱ्या व्यक्तीच्या घरातील साहित्य घेऊन गेल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत। मात्र आंध्र प्रदेशमधील एका फायनान्स कंपनीने क्रूरतेचा कळस केला आहे। येथील विजयनगरमधील एका कुटुंबाने आरोप केला आहे की एका खासगी फायनान्स कंपनीमधील कर्ज वसूल करणाऱ्या एजंटने त्यांच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं आहे, कारण ते दिलेल्या मुदतीत फायनान्स कंपनीचं कर्ज फेडू शकले नाहीत। कुटुंबाने दावा केला आहे की या एजंटने अर्गीपालम येथील कंपनीच्या कार्यालयात त्यांच्या मुलाला ओलीस ठेवलं आहे। तसेच मुलाची आई राजेश्वरी यांच्याकडे 60,000 रुपयांचं कर्ज फेडण्याची मागणी केली आहे। राजेश्वरी यांनी तक्रारीत म्हटलं आहे की कर्ज वसूल करणाऱ्या एजंटने आधी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या मुलाचं अपहरण केलं। राजेश्वरी यांनी या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान कर्ज वसूल करणारे एजंट रामकृष्ण व शिवा यांनी सांगितलं की या मुलाच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या मुलाला इथे घेऊन आलो आहोत। या दरम्यान फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक रामराव यांनी कर्ज वसूल दरम्यान या फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक रामराव यांनी कर्ज वसूल करणारे एजंट शिवा व रामकृष्ण यांच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। तसेच या दोन एजंटचा आणि आमच्या कंपनीचा देखील काहीही संबंध नाही, असंही रामराव म्हणाले आहेत।